पाकिस्तानी सैन्याचं एक विशेष आहे. त्यांना लढता येत नाही. त्यांना फक्त स्त्रिया, मुलं आणि वृद्ध यांनाच मारता येतं. डेमोक्रेसी वगैरे त्यांच्या गप्पा असतात नुसत्या. डेमोक्रेसी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे त्यांना सोयीचं असेल तेव्हाच करायचं असतं. लोकांचाही निर्धार आता पक्का आहे, की आम्हाला बलुचिस्तान मोकळा करायचाच आहे, की आम्हाला मुळी पाकिस्तानचा भाग म्हणून राहायचंच नाहीये. यातल्या कुठल्याही भागाच्या जनतेला पाकिस्तानबद्दल प्रेम नाहीये, किंबहुना असला तर द्वेषच आहे. नमस्कार. महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर जयेश पाटील व्हिडिओग्राफर आहेत. या आधीच्या बलुचिस्तानवरच्या व्हिडिओच्या प्रारंभी मी माझ्या पत्नीच्या दुःखद निधनाची वार्ता सांगितली होती. त्याला आपण भरभरून मला सांत्वनाचे मेसेज पाठवले. खूप चांगले मेसेज मला तुमच्याकडनं आले. संवेदना माझ्यापर्यंत पोचल्या. त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे. घडणारी गोष्ट घडून गेली, पण आता तिच्याच सूचनेप्रमाणे मी असं माझं व्हिडिओ करण्याचं काम, लोकांना प्रबोधन करण्याचं काम चालू ठेवणार आहे. त्याचा आता पुढचा भाग आता आपण करूया. तर पुन्हा एकदा सर्वांचे खूप धन्यवाद. आता बलुचिस्तानच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी ते आता स्वातंत्र्याच्या जवळ आलेत हे सांगितलंच होतं. पण विरोधी पक्ष म्हणजे मुनीर आणि त्याची सगळी गुंडांची टोळी, आणि शहबाज शरीफ आणि मुनीर हे दोनही नंबर 1चे गुंड आहेत. तर त्यांनी बलुचिस्तानला काही सहजासहजी ते जाऊ देणार नाहीत. तर आता अशा बातम्या आहेत, एकतर त्यांनी F-16 विमानाने त्यांच्यावरती बॉम्बफेक केली आणि काही स्त्रिया, काही मुलं, वृद्ध यांना मारलं. पाकिस्तानी सैन्याचं एक विशेष आहे. त्यांना लढता येत नाही. त्यांना फक्त स्त्रिया, मुलं आणि वृद्ध यांनाच मारता येतं आणि स्त्रियांवरती अत्याचारसुद्धा करता येतात. बाकी दुसरी पराक्रम त्यांनी कधी गाजवल्याचं कोणीच पाहिलेलं नाही आहे. आणि लगेच पॅन काढून शरणागती पत्करायला ते तयार असतात, कारण त्यांना जीव वाचवायचा असतो. तर आता इथे त्यांनी काय केलं आहे, की हवेतनं हल्ले करण्याचं प्रमाण वाढवलं आहे. कारण बलूच लिबरेशन आर्मी आणि बलुची स्वातंत्र्य योद्ध्यांकडे विमान नाही आहे, विमानवेधी तोफा नाही आहेत. त्यामुळे हवेतनं हल्ले केले तर त्यांना फारसं काही करता येणार नाही, असा मुनीर आणि टोळीचा समज आहे. त्यामुळे इतके दिवस विमानाने केलं होतं, आता त्यांनी ड्रोन्सचा पण वापर केला आहे आणि लोकांचं जगणं अशक्य करून टाकण्याची परिस्थिती केलेली आहे. सारखे ड्रोन अटॅक करतायत, शहरांवर अटॅक करतायत, गावांवर अटॅक करतायत, वस्तीच्या भागावरती अटॅक करतायत, आगी लावतायत आणि लोकांना भयंकर संत्रस्त करून सोडलं आहे. इंटरनेट बंदच आहे, वीज येत नाही ठिकठिकाणी. पण लोकांचाही निर्धार आता पक्का आहे, की आम्हाला बलुचिस्तान मोकळा करायचाच आहे. इंटरनेट बंद केल्यामुळे फारशा बातम्या पोचत नाहीत, पण एलॉन मस्कनी जी एक नवीन प्रणाली आणली होती, त्यांना इंटरनेटची रेग्युलर सिस्टीम लागत नाही. ती वापरून स्कायनेट मला वाटतं त्याचं नाव आहे, ती वापरून बलुचिस्तानचे लोकं आणि तिथले काही धाडसी वीर, तिथले फिल्म, इतर गोष्टी, माहिती जगापर्यंत येतेच आहे. पण लक्षात घ्या ही माहिती जगापर्यंत जरी आली, तरी पाश्चात्य जग जे आहे त्यांच्या चष्म्यातनंही त्यांच्यापर्यंत पोचत नाही. त्यांचा पाकिस्तान प्रेमाचा जो चष्मा त्यांनी लावलेला आहे, त्यामुळे इथली माहिती काय, जे POJKची म्हणजे पाक ऑक्युपाईड जम्मू काश्मीरची माहिती काय, ती पोचवायचीच नाही. पोचवायच्या माहित्या सगळ्या गाझाच्या. गाझामध्ये काय अत्याचार झाले ते सांगत राहायचं. भारतामध्ये काय अत्याचार झाले नसले तरी सांगायचं अत्याचार झाले. भारतीय काश्मीरमध्ये अत्याचार सांगायचे, पण POJKमधले अत्याचार सांगायचे नाही. असा अत्यंत दुटप्पी वर्तणूक हे न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट हे पाश्चात्य माध्यमं करतात आणि ते पूर्वीपासून करतात. डेमोक्रेसी वगैरे त्यांच्या गप्पा असतात नुसत्या. डेमोक्रेसी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे त्यांना सोयीचं असेल तेव्हाच करायचं असतं. इतर ठिकाणी त्यांना काही त्याची फारशी पडलेली नसते. तर हे करता करता आता अशा बातम्या यायला लागल्या, की बलुचिस्तानमधल्या लोकांनी आम्हाला भारतात सामील व्हायचं आहे, या प्रकारची आता घोषणाबाजी सुरू केली आहे, की आम्हाला मुळी पाकिस्तानचा भाग म्हणून राहायचंच नाही आहे. भारतात सामील झालो तर फारच छान, नाही झालो तर आम्हाला तुम्ही स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या. म्हणजे युनायटेड नेशनकडे त्यांनी तो पण अर्ज केलेला आहे, की स्वतंत्र राज्य जर करायचं झालं तर काय काय करायला लागतं. तर तुमची भूमी लागते, ती बलुचिस्तानात आहे. तुमची माणसं लागतात, ती बलुचिस्तानात आहेत, की जी स्वतंत्रतेच्या उद्देशाने प्रेरित आहेत. तुम्हाला आर्थिक स्थैर्य लागतं. बलुचिस्तानमध्ये नैसर्गिक संपत्ती एवढी जास्त आहे, की कुठलाही देश त्यांच्याकडे येऊन अर्थसत्ता त्यांच्या मागे उभी करेल, की मला त्या सगळे जे रेअर अर्थ तिथे आहेत, तांबं आहे, सोनं आहे
आणि गॅस आणि पेट्रोल क्रूड ऑइल पण आहे, तर ते सगळं खोदायला मी भांडवल घालतो आणि मला त्याच्यातनं फायद्याचा हिस्सा द्या, अशा टर्म्सनी हे सगळे येतील. चीन येईल, अमेरिका येईल, भारत जाईल, सगळे देश तिथे जातील. त्यामुळे आर्थिक सत्तासुद्धा त्यांना लवकरच मिळू शकेल. तर एवढ्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही स्वतंत्र का होणार नाही, असा प्रश्न युनायटेड नेशनला विचारला जाईल आणि त्याचं उत्तर असेल की नाही, त्यांना द्या स्वातंत्र्य. पाकिस्तानची काही युनायटेड नेशनला फारसं प्रेम आहे असं नाही, पण ट्रम्प सध्या पाकिस्तानच्या प्रेमात असल्यामुळे तो याच्यात कोलदांडा घालण्याची शक्यता आहे. जसं की बांगलादेशच्या वेळेला निक्सननी कोलदांडा घातला होता. बांगलादेश स्वतंत्र झाला तेव्हा अमेरिका आपल्या विरुद्धात होती. आताही साधारण तशीच परिस्थिती आहे. परंतु याला पार पाडून बलुचिस्तान लिबरेट करणं बहुतेक जमेल असं दिसतंय. पण कसं असतं की तुम्ही एक स्वातंत्र्यवादी चळवळ उभारली आणि तुमच्या नेत्यांनी सांगितलं आम्ही स्वतंत्र झालो वगैरे, तरी तिथे पुरत नाही. जगाने ते मान्य करायला लागतं. मग जगापर्यंत तुम्हाला पोचायला लागतं. तर ते पोचणं सुद्धा सध्या कठीण आहे. त्याचा प्रयत्न चालू आहे आणि हे झाल्यानंतर जगाने जर तुम्हाला मान्यता दिली तर पाकिस्तानचे तुकडे पडून बलुचिस्तान वेगळा होईल. यावर्षी नाही, पुढच्या वर्षी होईल हे नक्कीच आहे. कारण त्यांना पाकिस्तानबरोबर राहायचं नाही आहे आणि पाकिस्तानला तर त्यांच्यावर अत्याचार करण्यापेक्षा दुसरं काही येतच नाही. त्यांचं भलं करायची इच्छाच नाही आहे. त्यामुळे बलुचिस्तानवरती प्रचंड प्रमाणावरती ड्रोन आणि मिसाईल आणि विमानं याचे हल्ले पाकिस्तान करतोय. त्याची इच्छा आहे की बलुचिस्तानच्या नागरिकांचा जो सध्या रोष आहे किंवा नागरिकांचा जो उत्साह आहे त्याला आवर घालायचा आणि त्यांना असं गुलामासारखं वागवायचं की ते कायम मुनीर आणि त्यांचे गुलाम राहतील. पण ते आता आत्ताच्या युगात काही शक्य होईल असं वाटत नाही आहे. एक गोष्ट म्हणजे तिथे सध्या तुम्ही जर पाहिलं तर बलुचिस्तानमध्ये बलूच लोकांची टक्केवारी फक्त 52% आहे. 100% बलूच तर नाहीच आहेत, असंही खूप कमी झाले. पण त्यांच्या खालोखाल सर्वात मोठी टक्केवारी असणारे पठाण लोक, पश्तून ज्यांना म्हणतात ते लोक आहेत. ते साधारण 36% पश्तून आहेत तिथे. मग 88% असं झाल्यानंतर उरलेल्यांमध्ये हजारा असतात आणि तिथले सुफी काही वॉन्डरर्स म्हणजे भटके सुफी असतात. असे वेगळे लोक तिथे त्याचा मिक्स बलुचिस्तानमध्ये झालेला आहे. पण यातल्या कुठल्याही भागाच्या जनतेला पाकिस्तानबद्दल प्रेम नाही आहे, किंबहुना असला तर द्वेषच आहे आणि त्या द्वेषाचं पर्यावसान आता पाकिस्तानी सैन्याने तिथनं पळून जाण्यात होत आहे. मुनीरने जी काही चढाई केली ना, ती विमानं आणि ड्रोननी केली. माणसं आणायला तो झगावत नाही, कारण माणसं आली तर त्यांची कत्तलच होईल हे ते सुद्धा जाणतात. बलुचिस्तानमधली नैसर्गिक साधनसंपत्ती ज्याला मिळू शकेल तो या जगामध्ये एक मोठा श्रीमंत देश बनून जाईल हे नक्कीच आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा बलुचिस्तान महत्त्वाचं आहे. आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे, कारण पाकिस्तानच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे पश्चिम बाजूला असं एक मित्रराष्ट्र असलं तर पाकिस्ताननी काही टूरटूर केली तर तिथून त्यांच्यावरती हल्ला होऊ शकतो आणि ते ताबडतोब त्यातनं माघार घेतील. अशी परिस्थिती करता येईल आणि ते करण्यासाठी आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि आपल्या डिफेन्स म्हणजे संरक्षण मंत्रालयाने तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन एक प्लॅन सादर करायला पाहिजे की आम्ही हे बलुचिस्तान 7 दिवसात कसं घेऊन शकू. जसं सॅम मानेकशॉंनी इंदिरा गांधींच्या समोर सांगितलं होतं की 7 दिवसात आम्ही बांगलादेशची कॅम्पेन थांबवू, फक्त वेदर असा असला पाहिजे की तो आमच्या मदतीला येईल, तो शत्रूच्या मदतीला येता कामा नये. तर हे सगळं घडण्याचे आता दिवस जवळ आलेले आहेत. इतके वर्ष इंटरनेट नव्हतं म्हणून आणि आता थोडी तब्येत चांगली नाही म्हणून आम्ही तो पुढे नेला नाही प्रोजेक्ट. बलुचिस्तानला खरं मला जायचं होतं, तिथे जाऊन मला प्रत्यक्षदर्शी होऊन बघायचं होतं, पण ते तेव्हा शक्य झालं नाही. पण लवकरच बहुतेक बलुचिस्तान स्वतंत्र झाल्यावरती आपली तिथे जाण्याची शक्यता वाढते आणि हिंगलाज मातेचं दर्शन घ्यायला भारतातनं असंख्य रिलिजियस टुरिस्ट तयार आहेत. त्यांच्याकरता बलुचिस्तानामध्ये उत्तम सोय होऊ शकते. एकदा हे स्वतंत्रतेचं आंदोलन चिरडलं गेलं नाही तर चिरडलं जाईल असं वाटत नाही, कारण बलूच लोकांनी आता मनात विचार पक्का केला आहे की आपल्याला यांच्याबरोबर राहायचं नाही, यांनी काय करायचं ते करावं, आम्हाला मात्र याच्यातनं सोडावं. या सगळ्या गोष्टींकडे बघता पाकिस्तानचे तुकडे पडण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. बलुचिस्तान हा पाकिस्तानचा 44 ते 45% भूभाग ठेवून आहे. तो जर वेगळा झाला तर पाकिस्तान एक लंगडं राष्ट्र बनेल. पण गोष्ट तिथेच थांबत नाही. बलुचिस्तानच्याच नेत्यांनी सांगितलं आपल्या भारतीय नेत्यांना की तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या मदतीला तुम्ही आमच्या मदतीला आला तर आम्ही तुमच्या मदतीला येऊ आणि गिलगिट बाल्टिस्तान आणि काश्मीरचा जो भाग आहे POK त्या भागामध्ये आम्ही तुम्हाला तो परत मिळवून द्यायला मदत करू आणि ते सक्रिय मदत करतील असं त्यांनी यांना सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही काही काळजी करू नका, बलूच लोक तुमच्या यज्ञामध्ये आहुती टाकायला येतील. चांगली गोष्ट आहे. आपल्याला आपल्या बाजूनी वेढणारे सगळे शत्रू राष्ट्र आहेत त्यातली 2 कमी झाली तर ही फार चांगली गोष्ट आहे, कारण न्यूक्लिअर पॉवर गेली पाकिस्तानच्या हातून की पाकिस्तान म्हणजे
त्याला काही व्हॅल्यूच नाही आहे. त्यामुळे ते जागतिक बाजारात सुद्धा त्याची किंमत शून्य झालेली असेल. काही असलं तरी एक आणखीन अँगल याच्यात विचार केला पाहिजे, तो म्हणजे चीनचा अँगल. चीनला तिथली रेअर अर्थ मटेरियल हवी आहेत, कारण रेअर अर्थचा जगातला एकमेव धंदा चीनकडे आहे आणि चीन तसा ठेवू इच्छितो, की दुसऱ्या कोणीतरी गुपचूप नेऊन ते आपल्या डिफेन्स इक्विपमेंटमध्ये वापरायला नको. त्यामुळे चीनची संमती याला लागेल. पण लक्षणं अशी आहेत, की चीनला लक्षात आलं आहे, की पाकिस्तानला आता काहीच व्हॅल्यू उरली नाही आहे. त्यामुळे पाकिस्तानशी असलेले संबंध तोडून चीन कदाचित बलुचिस्तानशी आपले संबंध दृढ करेल, यात काही शंका नाही. आणि म्हणजे प्रत्यक्ष चिनी बँकर येतील असं नाही, पण त्यांचे असिस्टंट तर नक्कीच येतील. आणि हे जर व्यवस्थित होऊ शकलं, तर पाकिस्तानची आणिक वाट लागणार आहे, कारण त्यांना करन्सी त्यांची जमेली, त्यांच्याकडे खायलाच काही नाही आहे. खाण्याचा प्रयत्न केला तरी तिथे पैसे लागतात सगळीकडे, फुकटमध्ये कुठेच खायला मिळत नाही, तर ते त्यांना मिळायचं नाही. तर ह्याप्रमाणे बलूच लोकांच्या स्वातंत्र्याची पहाट आता राऊंड द कॉर्नर याला म्हणतात, म्हणजे आता पलीकडेच आहे. लवकरच त्या बाजूला आपली लेक राज्यावर बसण्याचं समाधान बलुचिस्तानच्या लोकांना मिळेल. कारण महारंग बलोच म्हणून त्यांची जी नेत्री होती, तिला ह्यांनी तुरुंगात टाकलेलं आहे. ती सुशिक्षित बलोच होती आणि हिमतीची मुलगी होती, डॉक्टर आहे ती. तिला तुरुंगात टाकलेलं आहे. तिला कदाचित बाहेर काढून तिलाच बलुचिस्तानचा हंगामी प्रमुखपद द्यायचं, अशी एखादी डील झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा आपण वाट बघूया. आपल्या सहानुभूती आणि सदिच्छा बलुचिस्तानच्या बाजूने आहेतच, पण आपण वाट बघूया की किती लवकर बलुचिस्तान आता स्वतःची राईटफुल प्लेस इतिहासामध्ये घेईल. कारण त्यांचा देश, त्यांची भाषा, त्यांचा धर्म ह्याच्यावर या पंजाबींनी उगाच आक्रमण केले, त्यांचा काही संबंधच नव्हता तिथे, असं बलूच लोक सातत्याने सांगत आलेले आहेत. तर अशा या बलूच स्वातंत्र्य युद्धाला शुभेच्छा देऊन मी हा व्हिडिओ संपवतो. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर आपण तो शेअर करा आपल्या मित्रपरिवाराबरोबर आणि आपल्या कमेंट्स येऊ देत. मला जी एक अतिशय चांगली कमेंट आली ती सांगायचा मोह आवरत नाही, की जरी तुमच्या सौ गेलेल्या असल्या तरी त्यांच्या आत्मा तुमच्याबरोबरच आहे, त्या कायम तुमच्याबरोबरच राहणार आहेत. तेव्हा त्यांनी जर सांगितलं असलं तुम्ही प्रबोधन करा, तर तुम्ही प्रबोधन करतच राहिलं पाहिजे, असं मला फार चांगला संदेश मिळाला आहे. धन्यवाद. संदेश देणाऱ्यांचं नाव मी आत्ता जाहीर करत नाही, पण धन्यवाद. आणि हा व्हिडिओ आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स अशाच येऊ देत. कमेंट्सवरनं आणखीन पुढे काय करायचे व्हिडिओ, त्याकरता आम्हाला थोडीशी डायरेक्शन मिळते. धन्यवाद आणि नमस्कार.